ही ही धंदा त्याचा पहिल्यापासून. मी इथं होतो, मी नाही होऊ दिलं इथं काहीच. म्हणजे त्याला असं दम निघत नाही. जातीय तेढ राज्यात निर्माण करायचं आणि दंगली घडवायची हे त्याचं स्वप्न हे गृहमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं. फडणवीस साहेब, मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो आणि शिंदे साहेबांना सुद्धा तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा. ते राज्यात दंगल घडणार आहे, त्याला राज्यात शांतता नाही पाहिजे. काल माथुरीमध्ये काही दगडफेक झाल्याची घटना घडली, याबाबत आपलं मत काय? ते माहिती मलाही मिळाली. मी पुन्हा त्याची माहिती घेतोय. माहिती मिळाली की तिथं दगडफेक करण्यात आली. काय आता हे छगन भुजबळ बघा नादच लागलेला आहे दंगली घडून आणायचं. त्याचा ते स्वभावच पहिल्यापासून शांतता राज्यात राहू द्यायची नाही. मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्री साहेबांनी त्याच्यावरती खूप लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांनी सहज ही विषय नाही घेतला पाहिजे, कारण त्यांनी सहज घेतल्यामुळं त्याला थोडी ते मुस्ती आल्यासारखा करतो. कारण आत्ताच उघडं पडलं आहे की तिथं अंतरवालीला आंदोलन सुरू आहे, त्याच्यापुढं त्यांनी बसवलं. आम्ही गोरगरीब ओबीसींना, स्थानिक लोकांना दोषच देत नाही, त्यांचा दोषच नाही, घेऊन आधी लावतो. याचा तो स्वभावच आहे. त्याला तिथं दंगल घडून आणायची, वाद घडून आणायचा, संघर्ष करायचा, पेटवापेटवी करायची. गोरगरीब अडचणीत आले पाहिजे ओबीसी, आणि गोरगरीब मराठीसुद्धा अडचणीत आले पाहिजे. ही धंदाच आहे त्याचा पहिल्यापासून. त्याच्यामुळं त्यानेच सांगितलं असं, आपल्या गाड्या फोडा, दगड हाणा, गाड्या फोडा, मी बरोबर करतो, काही चिथावणी द्या, तिथं जाऊन त्यांना डावचा, त्यांना काही वाईट बोला, ऑटोमॅटिकच मग लोक उचकत येत. म्हणजे त्याला ते डावचायची सवय लागली. खुन्नशीसारखं बोललं की मग ऑटोमॅटिकच माणसाला राग येतो. त्याचे ते स्वभाव आहे. त्यांनी मग त्याच्या गाड्या त्यांनीच फोडल्याचं मला 100% डाऊट आहे त्याच्यावरती. का शक्यता असू नये? तुला इथं साधलं नाही, इथं ओबीसीत मराठ्यात मी नाही दंगल होऊ दिली म्हणून का शक्यता असू नये? तू तिकडं कुंकड गेला, तू तिकडं पण साधायला लागला, तिकडे सुद्धा गोरगरीब लोकांना सांगायला लागला स्वतःच्याच गाड्या फोडून घ्या. आता गोरगरिबांच्याच लॉस होणार, गाडीचा गोरगरीब गुंतवणार. ही धंदा त्याचा पहिल्यापासून. मी इथं होतो, मी नाही होऊ दिलं इथं काहीच. म्हणजे त्याला असं दम निघत नाही. जातीय तेढ राज्यात निर्माण करायचं आणि दंगली घडवायची हे त्याचं स्वप्न हे गृहमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं. फडणवीस साहेब, मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो आणि शिंदे साहेबांना सुद्धा तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा. ते राज्यात दंगल घडणार आहे, त्याला राज्यात शांतता नाही पाहिजे. विनाकारण तोच त्याच्या लोकांना गाड्या फोडायला लावील, गोरगरीब मराठ्यावर आरोप करायला लावील आणि गोरगरीब मराठ्याला त्रास द्यायचं तो काम करेल. माझ्या बीड जिल्ह्यातल्या एकाही मराठ्याला त्रास नाही झाला पाहिजे. आणि मी पालकमंत्र्यांना सुद्धा सांगतो बीडच्या की माझ्या लोकांना त्रास होता कामा नये. तो जाणून बुजून येणेच गाड्या फोडायला लावेल आणि माझ्या मराठ्यांना बीड जिल्ह्यातल्या त्रास द्यायला लावेल. त्या माथुरी गावातल्याही लोकांना त्रास नाही झाला पाहिजे आणि बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनाही त्रास झाला नाही पाहिजे. तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतो, तो फड्या करतोय त्याच्या नादी लागून तुम्ही गोरगरीब लोकांवरती अन्याय करू नका. मराठ्याचे नसता याचे परिणाम मराठा समाज राज्यातला गप बसणार नाही आहे. तुम्ही जर हमेशा असंच करत गेलात तर राज्यातला मराठा समाज गप बसणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.